नवापूर तालुक्यातील सारवड येथील बजरंग पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे भीषण अपघात घडून एका महिलेचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झालेत। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 6:10 एका अज्ञात आयशर ट्रक आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली। अज्ञात ट्रकनं रिक्षाला मागून धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला। अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षातील सर्व प्रवासी गंभीर जखमी झालेत। या अपघातात संगीता पंडित भिल यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर मोहम्मद अरबाज पठाण, पायल अरबाज पठाण, मंजुबाई दिवाजी गावित, सुपडी जयंत्या गावित, नीताबाई सुरूपसिंग गावित, रुषा आकाश भिल, निशा सूरज वळवी तसंच रिक्षा चालक राकेश नामदेव बिरहाडे हे गंभीर जखमी झालेत। सदर रिक्षामधील प्रवासी शासनाच्या योजनेअंतर्गत भांडी घेण्यासाठी नवापूर शहरात येत होते। अपघाताची माहिती मिळताच सावराट गावाचे सरपंच विलास वसावे यांनी तात्काळ सोमा कोकणी आणि लाजरस गावित यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू केलंय। घटनास्थळी जीवनधारा रुग्णवाहिका तसेच 1033 क्रमांकाची रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली। काही जखमींना खासगी वाहनांनी रुग्णालयात हलवण्यात आलं। सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी विसरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय। त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। दरम्यान चिंचपाडा आउटपोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक, देवीदास कोकणी आणि कांतीलाल वळवी यांनी कार्यवाही केली आहे। सध्या फरार झालेल्या अज्ञात आयशर ट्रकचा शोध सुरू असून अपघाताचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल। या दुर्दैवी घटनेमुळे नवापूर तालुक्यात मात्र शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी समीर पठाण, विसरवाडी।